करू शकतो. ही प्रूव्ह दॅट. त्यांनी दाखवून दिलं. एक अफलातून बलाढ्य संघाला नमवलं. क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. पहिले षटक घेऊन येतं एकदंत घनसोलीकडून दशरथ. लेट्स स्टार्ट द गेम असा सालुंके सरांचा येथे आमच्यापर्यंत इशारा पोहोचलाय कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. पहिला गोलंदाज एकदंत घनसोलीकडून दशरथ येतोय समोर खेळण्यासाठी. राहुल अँड निखिल नॉन स्ट्राईक एंड कडे. पॉवरप्लेचे षटक आहे 30 यार्डचे षटक आहे. षटकामध्ये कुठपर्यंत भेदण्यामध्ये हा समर्थ होतो ते पाहण्यासारखं असेल. राईट मोर द विकेट. चेंडू येऊ दिला हलक्या त्याने फक्त त्याला ढकलून दिलं तो शॉट एक्स्ट्रा कव्हरला. गेटिंग सिंगल अँड ओपन द अकाउंट. खातं खोललं. पहिला चेंडू शॉटमध्येचा लेंथवर येण्याचा प्रयत्न गुटलन पडला. अक्षक्ष तीक्ष कटाक्ष नजरेने त्याला पाहिलं. सरळ बॅट हेड अँड हँड कॉर्डिनेशन इज अ लवली कॉम्बिनेशन. पुश दॅट ऑफ द शॉट एक्स्ट्रा कव्हर. गेटिंग सिंगल. बिनगडी बाद एक धावलं. नाव स्ट्राईक. बॉलिंग पॉवर काय विघ्नेश तो चेंज करतोय कारण समोर 360चा बेताज बादशाह निखिल सूर्यकांत मडवी. काय बोलशील या खेळाडूबद्दल? या 2-3 वर्षांमध्ये निखिलचा खेळ कुठपर्यंत तुला वाटतोय कोणत्या स्तरापर्यंत पोहोचलेला विघ्नेश? नक्कीच. कारण की मागच्या मॅच मध्ये देखील या निखिल बद्दल बोललो होतो की सुरुवात केली होती पण विकेट ठेवणं तितकंच महत्त्वाचं होतं. आणि तुम्ही म्हणाल की फिटनेस बद्दल देखील थोडासा आपला फिटनेसवर थोडंसं काम करतोय आणि चांगला क्रिकेटर एक चांगला ॲथलीट आहे. सरळ नॉट टू फाइंड द गॅप मिळत नाही. फुलेंचा चेंडू होता. सरळ हाताने फक्त त्याला ढकलून दिलं तशा एक्स्ट्रा कव्हरला. लवली फिल्डिंग इज देअर. नो रन. एक बिनगडी बाद. पहिलं षटक चालू आहे आणि एक जीत जेव्हा तुम्ही हासिल करता मिळवता तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स आहे तो आत्मविश्वास तो 7व्या आसमानावर पोहोचतो. त्याचं उदाहरण मात्र एकदंत घनसोलीकडून पाहायला मिळतं. बॅकवर्डवर गेला. नाव लवली फिल्डिंग. दॅट इज अ व्हेरी क्लोज. डायरेक्टली हिट. जॅस मिस. गुड बॅकअप. सिंगल. फक्त एक मिनिट त्याच्या टॉस केले परत सिंगल गेलं तर ते क्षण आलं तर जाट जो कव्हरला होता फिल्डिंग करून आला तेच तरार. परंतु तोपर्यंत खरोखर देवाची चांगली साथ होती. मी म्हणे निश्चित निखिलला ही सेव. आणि यासाठी एकदम बोललं तर गावदेवी घनसोलीसाठी हा चांगला संकेत आहे का निखिल मात्र सुखरूप आहे. ही विकेट अतिशय महत्वाची असेल. शेवटच्या क्षणापर्यंत राहतोय तर धावसंख्या चांगला फायर मिळेल. दशरथ फुलटॉसला अनड्राय केलं. चेंडू जातो मिड विकेटने काऊंच्या ठिकाणी जबर एक धाव घेतली जोपर्यंत फील्ड होली. चेंडू मात्र सीमा पार. फंबलिंग झाले. काऊ कॉर्नर आणि जो मिड ऑफला होता ते शत्रुघ्न फंबलिंग. 4 रन. डीजे राहुल शेट्टी इज अ मॅन ऑफ द फर्स्ट हिट बाउंड इन द सेकंड मॅच. पहिला सामना जिंकलेला आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये जबरदस्त क्वार्टर फायनलमध्ये कोण असेल एक घनसोली मात्र माघारी पडावं लागेल. एकला घायल व्हायला लागेल एवढं मात्र निश्चित. चांगला चेंडू होता. लो फुटून मारणं एवढं इझी नसतं. ती मात्र किमया केली. राहुलनं पूर्णपणे बॅट फुटवर थांबला आणि त्याला मात्र दिशा दिली. कावकनला छेदणारा चौकार. ग्रेट बॉलिंग यार. सुपर्बली बॉलिंग. बिटन बिहाइंड द स्टंप. दॅट व्हेरी गॅदर. नो रन. लवली बॉल. तेच तर हा वेग बघितला. 5व्या चेंडूचा पबचं षटक होत आहे विघ्नेश. तर षटक 5वा चेंडू मात्र खरोखरच मी तारीफ करेल. यस नक्कीच. कारण की चांगला तेज तर आणि वेगाने बीट करून गेले राहुल शेट्टी सारख्या एका मोठ्या नावाला. आणि चांगलं कमबॅक केलंय दशरथने आणि इम्प्रेसिव्ह कामगिरी सध्याच्या घडीला या स्पर्धेमध्ये करतोय दशरथ. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा गुड शॉट. दिशा दिली पुन्हा एकदा. जो वाईट फंबलिंग पुन्हा एकदा होते. गचाल क्षेत्रक्षण वारंवार पाहायला मिळतात. त्या संधीचा फायदा मात्र घेतला राहुलने. त्याला साथ दिली. दुसरी धाव काढताना मात्र या वेळेला निखिलने 2 धावसंख्येने पहिलं P1चं षटक संपलेलं आहे विघ्नेश. त्या षटकामध्ये फक्त 8 धावा. काय विचार असतील? आणि आत्ताच एक थोडासा थांबवतोय. द फॉर्च्यून इन इट्स इव्हेंट जो आपला लाईव्ह टेलिकास्ट दाखवतो त्याने पण माहिती मला पुरवली का मागच्या सामन्यामध्ये फक्त एकच एक्स्ट्रा आलेले 5 ओव्हरमध्ये.
म्हणजे लॉकडाऊनचा फायदा काय झाला तर आपण चांगली गोलंदाजी टाकली गेली आहे आणि या षटकाचा विचार केला तर दशरथ हा मागच्या मॅच मध्ये देखील सुरेख कामगिरी केली फलंदाजी किंवा गोलंदाजीमध्ये आणि 12 धावा देऊन 2 महत्वाचे विकेट्स घेतले होते. विकेट्स घेणं महत्वाचं आहे आणि या षटकाचा जर विचार केला विकेट्स नाही मिळाल्या तरी पण 8 धावा आणि टेनिस क्रिकेट विचार केला तर हे चांगलं षटक आणि एक उपयुक्त षटक म्हणावं लागेल आणि दशरथ ते चांगलं काम करतोय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि मोठी मोठी नावं निखिल मडवी त्याचबरोबर राहुल शेट्टी ही मोठी मोठी नावं आहेत टेनिस क्रिकेट विश्वातली. त्यांच्या समोर अशी भेदक मारा करतोय आणि कौतुक करतोय एकदंत या संघाचं. निमिष झुंजाराव या खेळाडूचा बद्दल चर्चा करणं गरजेचं आहे सँडी सर, बिकॉज आपण ओमानवरून नवी मुंबईचा प्रवास करतोय स्पर्धा फक्त ही स्पर्धा खेळण्यासाठी. सध्याच्या घडीला कोविडचा जर संक्रमण आहे त्यामुळे जेव्हा आपण परदेशीतून भारतात येतो तेव्हा काय फेस करावं लागतं, कोविडची टेस्ट करावी लागेल, अनेक गोष्टी आहेत त्या गोष्टीला सामोरं जाऊन हा स्पर्धा खेळण्यासाठी आल्या. ह्या स्पर्धेचं स्थान किती आहे बघा. What a lofter, going, and yes, one bounce, it crossed the boundary for 4 runs. Beautiful shot by Nikhil Suryakanth Mande. थँक्यू डीजे. सँडी सर मगाशी उल्लेख केला होता निखिल मडवी या खेळाडूचा, कारण की निखिल मडवी याचं जर आपण घराणं पाहिलं तर मोठी नावं यांच्या घराण्यात दिसतील. काकांची नावं बैराम मडवी असेल, भरत मडवी असेल, स्वतःचे वडील सूर्यकांत मडवी असेल, ज्ञानेश्वर मडवी असेल, स्वप्नील मडवी त्याचा भाऊ एक 33 गोलंदाज आहे. एक आपल्या घरातच एक मोठी नावं टेनिस क्रिकेट विश्वातली आहेत. नक्कीच बॅकफुट वर गेला आणि इथे मात्र काय फटका आहे यार. बॅकफुट वर गेला, चेंडूची दिशा बघितली, मनगटात ताकद दाखवून दिली गोलंदाजाला. षटकार, व्हॉट अ शॉट यार. 18 धावसंख्या धावफलकाला लागते विदाउट लॉस. खरोखरच काय बॅलन्स होतं या फटक्याला. बॅलन्स असलं तर हा फटका तुम्ही लिहिल्या फटकावू शकता. विघ्नेश, काय बॅलन्स होतं यार. सुपर बॅलन्स, सुपर शॉट सिलेक्शन म्हणावं लागेल. आणि मागच्या षटकात दशरथने ज्या 8 धावा केल्या होत्या या षटकात अमरने मात्र 10 धावा 2 चेंडूत खर्च केलेत. जे कमवलं होतं ते या षटकात ते गमवलंय. काय स्वीट टायमिंग आहे यार. तोड ना या फटक्याला. पहिला वायडी स्क्वेअर लेगला आणि आता मात्र त्या दरीच्या मधून झाडपाला चुंबन घ्यायला. काय 2 टोळेजंग षटकार आहेत. वाह बाय वाह. निखिल छा गए यार. आइए डीजे. पॉवर प्लेअरला कसं छेदावं सर्वोत्तम उदाहरण देताना निखिल मडवी. काय फटके 4-6-6, 16 धावा 3 चेंडू मध्ये उसळून मात्र धावसंख्या आपल्या संघाची पुढे नेली त्यांनी या वेळेला षटकाभर 24 वर. 24 बिनगडी बाद. खणखणीत, दणदणीत आणि जोरदार सुरुवात गावदेवी घनसोलीकडून. एकदंत घनसोलीला मात्र इथे नामोहरम करताना हा निखिल. पर्यंत चेंडू ऑन ड्राईव्ह केलं, चेंडू जातो लंगनला. क्षेत्ररक्षण आहे तिथे, फक्त एकदा मिळेल. 1 धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केलं राहुलकडे. म्हणजे 3 मोठे फटके अमरला जोरदार प्रति हल्ला केल्यानंतर चेंडूला मात्र समाधान. धावा आलेला आहे हे महत्वाचं आहे. कारण एक होतं बराच वेळेला निखिल काय करतो 2 पाऊलच्या षटकात ठेकल्यानंतर विकेट मात्र फेकून देतो असं बराच वेळेला पाहायला मिळतं. तर यामध्ये थोडं डोकं शांत ठेवायला लागेल या फलंदाजात निखिलला. जर संघाचं हे आपल्या उंची स्तरावर आणायला ही सामना अतिशय महत्त्वपूर्ण असेल. या सामना जिंकल्यानंतर सरळ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल हा संघ. ओके, एकदंत घनसोलीचं मी तारीफ करतोय कारण मोठ्या MS गोठीला त्यांना नमून या स्पर्धेमधला 2020 मध्ये आम्ही प्रमुख दावेदार आहोत हे स्पष्ट केले त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये. आम्हाला कमी लेखू नका किंवा वरचेवर घेऊ नका याने पहिल्या सामन्यात मात्र सांगून दिलंय. अमरचा मारा चोहलाय पहिलं षटक आणि संघाकडून दुसरं षटक टाकताना तो कोपरखिंडे गाव एंडकडून 5वा चेंडू. समोर राहुल. हो वाटा टॅप, चांगला फटका गलीमध्ये. इथे मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं गलथान करताना का 4 क्षेत्ररक्षण करताना त्या संधीचा फायदा घेतला. दुसरी धाव होती मग इथे 3ऱ्या धावमध्ये कन्वर्ट. क्षेत्ररक्षण फॅक्टर किती महत्वाचं आहे विघ्नेश. येस, कारण की गोलंदाजी करतोय तर तुमचा मजबूत संघ कशाला म्हटलं जातं. तुमची मजबूत फलंदाजी, मजबूत गोलंदाजी, त्याचबरोबर दर्जेदार क्षेत्ररक्षण असणं गरजेचं आहे. इथे फंबलिंग होते, चौकार सोडले, त्याचबरोबर जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा इथे बहाल केल्या गेल्या. या मॅच मध्ये पकड निर्माण करेल घणसोली संघ, गावदेवी संघ.
नक्कीच विघ्नेश धावसंख्या 28 वर. सेकंड विन प्रोग्रेस. लास्ट डिलिव्हरी इन पॉवर प्ले ओव्हर. पॉवर प्लेच्या षटकातले शेवटचा चेंडू राईट जबरदस्त फटका, चांगला फटका, दिशा दिली मिड विकेटवरून दूरवरून गॅप चांगली भेटलेली आहे. एकदा मात्र पूर्ण केली. जसं फील्डवर ताबा घेईल, चेंडूला फेकेल गोलंदाजाकडे, तोपर्यंत 2 धावा मात्र निखिलच्या खात्यात. 2 षटकाची समाप्ती. P2 म्हणजे पॉवरच्या जे मर्यादा आहेत त्या संपलेल्या आहेत. म्हणजे पॉवरचे 2 षटकं संपतात. विघ्नेश पहिल्यांदा नाणेफेक हारल्यानंतर फलंदाज आमंत्रित केल्यानंतर एक चांगल्या स्थितीमध्ये आहेत. 30 धावा लागल्यात बिनगडी बाद. काय महत्व असेल याच्यानंतर जर 3 षटकामध्ये 30 धावा लागल्यात बिनगडी बाद. येस, फ्लाइंग स्टार्ट आणि संघाला अपेक्षित असलेली स्टार्ट अशी झाली आहे आणि निखिलचं आणि राहुल शेट्टीचं कौतुक करतोय. वास्तविक पाहता दोघेही विस्फोटक फलंदाज आहे, पण राहुल शेट्टीने एक चौकार मारलाय आणि स्ट्राईक रोटेट निखिलला दिले आणि निखिल लाजबाब बॅटिंग करतोय. सध्याचा विचार केला तर निखिलने 2 षटकार लगवले, एक चौकार देखील लगवले आणि आपल्या संघाला जशी सुरुवात पाहिजे होती तशी सुरुवात करून दिली. संघ जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. पहिल्या षटकात फक्त 8 धावा आणि त्यानंतर मात्र अमरचं षटक आलं. त्या पहिल्या चेंडूपासून आक्रमण करायला सुरुवात केली होती आणि या षटकात 22 धावा कुठल्या गेल्यात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरीने 30 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. नवीन आलेला गोलंदाजी मार्कवर दशरथ पुन्हा एकदा यशस्वी गोलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी या दशरथने केली होती. इथे कमबॅक करावं लागेल दशरथला आपल्या संघासाठी. त्याचबरोबर निखिल आणि ही जी जोडी आहे राहुल शेट्टीची ती जोडी फोडावं लागेल. पण सध्याच्या घडीला तर पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट आणि खूप चांगलं शॉट सिलेक्शन या दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळत आहे. तर जर पाहिलं तर कॉमेंट्री बॉक्स एंड करून गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. आपण पाहतोय स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे चषक 2020 क्रिकेटचा महाकुंभ मेळा. कोपरखिरण्या भूमिपुत्र मैदानावर चाललेला क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटची खऱ्या अर्थानं नवी मुंबईत सुरुवात झाली आहे आणि जर पाहिलं तर घणसोली वर्सेस घणसोली गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दशरथ. यावेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोक आहे. चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये, सिंगल कंप्लीट केली जाते. बघा चांगलं क्रिकेट आहे येथे. मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळलं जातं. स्ट्राईक रोटेट केली जाते. धावफलक तुमचं धावफलकावर लागले गेलेत. आता चांगलं क्रिकेट आणि चांगलं शॉट सिलेक्शन करणं गरजेचं आहे. दशरथचा कौतुक करेन कारण की पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आहे आणि मगाशीच उमेश म्हात्रेने उल्लेख केला होता की पूर्वीच्या काळी यॉर्कर चेंडू हा सगळ्यात सेफ चेंडू मानला जायचा, पण त्यावर देखील हेलिकॉप्टर जो महेंद्रसिंग धोनी आणि त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरुवात केली, सचिन तेंडुलकरांनी सुरुवात केली. त्यानंतर मात्र टेनिस क्रिकेटमध्ये सर्रास तो फटका खेळला जातोय आणि राहुल शेट्टीच्या माध्यमातून देखील तो फटका या चेंडूवर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा बदल केला जातोय. संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 31 या आकड्यावर. चांगली सुरुवात म्हणावं लागेल. निखिल मळवी आणि राहुल शेट्टी हे 2 दर्जेदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर दशरथ पुन्हा एकदा. यावेळेस चांगला स्ट्रोक बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये दणदण करा चेंडू सीमारेषा पार. निखिल मळवीच्या बॅट मधून धर्मवीर चौकार. विघ्नेश, फटक्याची जे सिलेक्शन तू म्हटलं मला यामुळे मला खरोखरच हा इम्प्रूव्ह होत चाललेला आहे. याचा पूर्ण ते मॅच्युरिटी यायला लागलेला आहे. कारण विकेट फेकण्याचा तो कोणत्याही माझ्या नादामध्ये आहे. सुरेख फटका आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. त्यावर लगवलेला चांगला फटका आहे. चेंडू सीमा लगत बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 दर्जेदार आणि कॉपी बुक स्टाईलने चौकार लगवले गेले. सँडी सर काय म्हणाल या दोन्ही फटक्याबद्दल? ऍब्सोल्युटली यू आर परफेक्टली कमेंट टू द सिलेक्टेड टू बॉल. चूज जेव्हा तुम्ही निवड करता एखाद्या फटक्याची तेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन तर हवंच, पण त्यानंतर धावसंख्या म्हणजे बरोबर आहे का नाही हे मात्र तेवढं डोकं शांत ठेवून पाहायला ती योग्य समज मध्ये यायला लागलेलं आहे. कारण मी याचा खेळ पाहिला होता रात्रीच्या क्रिकेटमध्ये सुरेख स्मृतीमध्ये. तेव्हा मात्र 37 धावा 2 षटकामध्ये ठोकल्यानंतर याने मात्र सरळ विकेट फेकून दिली होती आणि तिथे सामना मात्र घणसोली 11 हारून स्पर्धेत बाहेर आलं. ती गत यायला नको. त्यांनी शेवटपर्यंत राहणं अतिशय गरजेचं आहे. कारण 360 मैदान या त्याला अनुसरून आहे त्याच्या खेळलेला. येस, आतापर्यंत जी पार्टनरशिप पाहायला मिळते 39 धावांची पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळते. तिसरे षटक इथे प्रगतीपथावर असताना दशरथ चांगल्या लेंथनी गोलंदाजी करतोय, पण त्याला तोडीस तोडी फलंदाजी देखील पाहायला मिळते. निखिल चांगल्या रिदम मध्ये आहे. गोलंदाजी मार्कवर दशरथ पुन्हा एकदा सज्ज झालाय.
इथे पुन्हा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय, सिंगल कंप्लीट केली जाते. डोक्याचा वापर करून केलेली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 40 या आकड्यावर जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड. एक चांगली सुरुवात गावदेवी घणसोली संघाची. 3 संघ म्हणजेच किरण स्मृती घणसोली असेल, घणसोली 11 घणसोली असेल, ध्रुवी 11 घणसोली, या 3 संघाचा समाविष्ट असे खेळाडू आज या एकत्र गावदेवी घणसोली संघ म्हणून खेळतात. आणि खऱ्या अर्थानं मोठी मोठी स्टारकास्ट या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यातली 2 म्हणजे सलामीवीर राहुल शेट्टी आणि निखिल मडवी. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज दशरथ येतोय. इथे राहुल शेट्टे, मोठा फटका, पण कौतुक करेन मी निमिष झुंजाररावचं. काय बॅलन्स आहे, काय जजमेंट आहे, सुरेख झेल पकडलाय. आणि पहिला हादरा, पहिला फलंदाज, आणि जी जोडी डोकेदुखी धरली ती जोडी मात्र फुटली आहे. आणि राहुल शेट्टे बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे थँक्यू डीजे. सँडी सर, निमिष झुंजाराव जो ओमानवरून आलाय, म्हणजे ओमानवरून त्याचा ऑफिस आहे, तिकडे तिकडे काम करतोय, अनेक वर्ष तिकडे राहतोय, म्हणजे ओमान मधला सराव हा नवी मुंबईमध्ये पाहायला मिळतोय. सँडी सर, नक्कीच. आणि ओमानवरून खरोखरच येणं आणि या स्पर्धेची जी खरोखर त्याला एक सूर लागलेली असते, उत्सुकता असते, ती कायमस्वरूपी असते. आणि नेहमी नेहमी जेव्हा जेव्हा भेटते की प्रवीण दादांची ही टुर्नामेंट कधी आहे या आवर्जून त्याचा उल्लेख करत असतो. खरोखरच एवढा जबरदस्त एक संघ मालक मी म्हणेन. आणि संघ जर कर्णधार तो भुसवत नसला तरी परंतु मालकीचा संघ मात्र निश्चित त्याचा आहे. कारण बऱ्याच वेळेला या उमारून येताना ही स्पर्धा आवर्जून खेळण्याचा त्याचा कटाक्ष असतो, म्हणजे जी इच्छा असते. आणि नेहमीच एकही वर्ष असं नाही गेलं का त्याचा इच्छा आपला एकदंत घणसोली संघ हा या स्पर्धेत खेळला नसेल. तर ओमानचा विषय झाला आणि योगेश कोळीचं नाव घेतलं नाही तर फार अपुरं ठरेल. कारण की योगेश कोळीचा नुकताच फोन आला आणि त्यांनी या धर्मवीर आनंदीगे चषक या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर निमिष झुंजाराव याच्यासाठी देखील वेल प्लेड असा मेसेज देखील दिलाय. योगेश कोळी, थँक्यू व्हेरी मच. खास ही स्पर्धा ओमानवरून पाहतोय. पुन्हा एकदा दशरथ गोलंदाजी मार्कवर. आशिष इथे मोठा फटका मारण्याचे स्ट्रॉंग अपील, पण पंच आशिष साळुंके यांचा लेग बायचा इशारा. 1 धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाते. 3 षटकांचा खेळ इथे संपला गेलाय. ड्रिंक्स ब्रेक येतोय आणि माझ्यासोबत सँडी सर आहेत. तर सँडी सर, या स्टार्ट बद्दल आणि संपूर्ण या 3 षटकाबद्दल काय सांगाल? दॅट इज द फ्लाइंग स्टार्ट. जबरदस्त सुरुवात आहे. कारण 2 षटक आहे. ड्रिंक्स ट्रॉली घेऊन जा. ड्रिंक्स प्लीज बॉडीगार्ड. कारण 3 षटकानंतर आपला नियम असा आहे की जसे स्पर्धेचे सामन्याच्या पहिल्या कोणत्याही मध्ये 3 षटकं संपली तर तो ड्रिंक्स घेऊन जायचं आहे. आणि थोडासा प्रतीक्षा होते, त्याबद्दल दिलगिरी होते. 41 धावा निश्चित चांगला स्कोर आहे. मी म्हणेन विघ्नेश, कारण येणारे याच्यानंतर आशिष राणकर आहे, स्वतः बबलू, गिरीश, त्याच्यानंतर विजय, असे जबरदस्त स्फोटक फलंदाज अजून मात्र यांची तगडी म्हणजे मधली फळी हे जबरदस्त आहे. आपण निखिलने मात्र त्यांना समजावून सांगावं का तुम्ही येण्यानंतर घातक फटके, कारण 360चं मैदान असं आहे ते पूर्णपणे निखिलसाठी पोषक आहे. 360मध्ये चिकी शॉट खेळू शकतो, पल्लू शॉट खेळू शकतो, स्क्वेअर ड्राईव्ह मारतो, सर्व फटके या फलंदाजाकडे आहेत. म्हणजे 12 चेंडूमध्ये इतर टोकाकडून म्हणजे एंडकडून येणारे फलंदाज त्याने मात्र थोडंसं गेट टू द चान्स, म्हणजे आल्या आल्या जरी हाणी मारी फटकेबाजी केली तरी संघाला मात्र निश्चित ते 65च्या 70च्या या घरामध्ये घेऊन जाऊ शकतात. तर ऐकूया थोडंसं मात्र संगीत. स्वर्गीय धर्मवीर आनंद विजय साहेबांचा स्वर्गीय धर्मवीर आनंदी हे जशन, स्वर्गीय धर्मवीर आनंदी हे जशन, स्वर्गीय धर्मवीर आनंदी हे जशन, स्वर्गीय धर्मवीर आनंदी हे जशन. हे खेळ क्रिकेटचा कोप ठरणे गावात रंगला, गावात रंगला,
आयोजक प्रवीण म्हात्रे यांनी सोहळा मोठा ठेविला. हा खेळ क्रिकेटचा कोपर खेळणे तर हे गाणं लागल्यावर एक नाव येतं की स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे. हे जी अनाउन्समेंट आहे की घोषणा आहे ती विशाल मडवी यांचा आवाज आपण ऐकू शकता. एक चांगले क्रिकेटर आहेत. बरं या घणसोली संघाचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व करतोय. आज स्पर्धा खेळण्यासाठी ते आज उपस्थित नाहीये. घरचं काही काम असेल किंवा त्यांचा कामानिमित्तानं बाहेर आहेत त्यामुळे ही स्पर्धा खेळत नाही. त्यांची कमतरता नक्कीच भासते पण त्यांचं देखील योगदान आहे या घणसोली क्रिकेटसाठी आणि त्यांचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. 41 धावा धावफलकावर लागले सँडी सर. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय राजू आणि क्रिकेट सुरू झालाय. तर अजून एक अनाउन्समेंट आहे. पाटण तालुका प्रीमियर लीग 2020 25 ते 26 आणि 27 डिसेंबर 2020 रोजी पाटण तालुका प्रीमियर लीग घणसोली 40+ या मैदानावर पाहायला मिळणार आहे. पाटण तालुका प्रीमियर लीगचं आयोजन देखील दर्जेदार आयोजन आपण अनुभवू शकतो आणि यूट्यूबच्या माध्यमातून देखील लाईव्ह प्रक्षेपण ते आहे. आणि त्या पाटण तालुका प्रीमियर लीगसाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडून या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचमध्ये. 41 धावा 3 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजू येतोय. स्ट्राईक एंडवर पाहू शकाल मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आशिष पाटील. एसटीएनच्या मागे MS धोनीची भूमिका बजावताना असताना मात्र MS धोनी स्टाईलमध्ये मॅच फिनिश केली होती आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. तर गोलंदाजीसाठी चौथं षटक हाताळण्यासाठी राजू येतोय. रिव्हर्स अटेम्प्ट आणि तो अटेम्प्ट यशस्वी ठरलाय. सुरेख फटका आशिष पाटीलच्या बॅट मधून निघतोय. आगळा वेगळा फटका. 4 धावा. या फटक्याने खूपच खळबळ माजवलेली आहे. त्या फटक्याने स्विच फटका, कारण स्विच आणि रिव्हर्स मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जेव्हा तुम्ही शरीराची पूर्णपणे बदली करता ते स्विच फटक्याला मात्र बऱ्याच जे ग्रेट क्रिकेटर आहे जे खरोखर माझे जे क्रिकेटर त्याने या फटक्यामध्ये बऱ्याच आक्षेप घेतला होता. इयन चॅपल याने मध्ये या माध्यमातून या फटक्यावर बऱ्याच टीका केली होती पण त्याला चोख प्रत्युत्तर घेऊन मॅक्सवेलने दिलं होतं. विघ्नेश पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि इथे मात्र अयशस्वी ठरतोय. सिंगल मिळते. लेग बायचा इशारा गुरुनाथ पाटील यांचं आणि पंचांच्या भूमिकेत देखील पंचांचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे कारण की या स्पर्धेसाठी खास करून नवी मुंबईचे पंच असावे, एक चांगले पंच असावे त्यासाठी गुरुनाथ पाटील आणि शशी मेहर यांची निवड केली. त्याचबरोबर स्टार स्पोर्ट्स T20 साठी अनेक वेळा आपण पाहतो असे MCA पॅनलचे क्वालिफाय पंच आशिष साळुंके हे देखील स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 46 आकड्यावर. 46 धावा धावफलकावर लागल्यात. 1 गडी बाद. चौथं षटक प्रगतीपथावर असताना चांगली मॅच आपल्या समोर रंगली जाते. एकदंत घणसोली वर्सेस गावदेवी घणसोली या 2 घणसोली संघांमध्ये चाललेला क्रिकेटचा रणधुमाळ. मोठा फटका आहे. निखिल मडवीच्या बॅट मधून मिडविकेट रिजन मध्ये जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये होते तोपर्यंत सिंगल मिळते. एकेरी धाव. मात्र चांगलं षटक म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवर चौकार लगवल्यानंतर 2 चेंडू चांगले पाहायला मिळतात राजूचे. तर ही स्पर्धा यशाची उंच शिखरात 19 वर्ष हे स्पर्धेचं इथे आयोजन केलं जातं. खऱ्या अर्थानं प्रवीण काळूराम म्हात्रे यांचं कौतुक करावं लागेल कारण की नवी मुंबईतील वन ऑफ द बेस्ट स्पर्धा म्हणून गणली जाते आणि या स्पर्धेसाठी अनेकांनी सहकार्य केले. त्या सर्वांचा आभार मानावसा वाटतंय आणि सर्वांचे मनपूर्वक आभार. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राजू. इथे लोअर फुलटॉस चेंडू आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू जात आहे. वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये सिंगल कंप्लीट. फंबल होतोय आणि इथे फंबलचा फायदा घेऊन 2 धावा कंप्लीट केल्या जातात. जिथे चौकार षटकार येत नाही तिथे सिंगल डबलचा क्रिकेट म्हणजे डोक्याचा वापर. थेंबे थेंबे तळे ससे असं म्हटलं जातं. तेच क्रिकेट खेळलं जाते सँडी सर. नक्कीच विघ्नेश. या जे धावा आहेत त्यांना खूपच महत्व असतं. जेव्हा मोठे फटके नसतात तेव्हा सिंगल 2D काढून धावफलक हालता ठेवणं ही संघाची गरज आहे. दॅट इज अ गुड जॉब आशिष. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू पुन्हा एकदा कडून काढलाय आणि क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये जातोय. सिंगल मिळते. एकेरी दुहेरीचं क्रिकेट शांत क्रिकेट म्हणावं लागेल.
50 धावा धावफलकावर लागलेत. अजून या इनिंगचा जर विचार केला तर 7 चेंडू अजूनही शिल्लक आहे. या 7 चेंडूवर चांगले प्रहार करावे लागतील, कारण की स्लॉगवरचं षटक आहे. हे षटक अतिशय महत्वाचं असणार आहे एकदंत घणसोलीसाठी. त्याचबरोबर घणसोली संघासाठी देखील तेच महत्वाचं असणार आहे, कारण की या षटकात जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. कारण की मागच्या विचार केला तर मागच्या मॅच मध्ये 54 धावा चेस केल्या होत्या एकदंत घणसोली. तिथे बॅटिंग लाईनअप देखील चांगली आहे. टप्प्याचा चेंडू पूल केला जातोय आणि पूल इथे सक्सेसफुल होताना दिसतोय. निखिल मडवीच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार दमदार षटकार. ग्रेट बॅटिंग यार. व्हॉट अ कॉन्सन्ट्रेशन, व्हॉट अ टेम्परामेंट. चोख प्रत्युत्तर. डीजे थँक्यू डीजे. 12 चेंडू 36 धावांची घणाघाती फलंदाजी. निखिल मडवीच्या बॅट मधून एक षटकार आला. अखेरचं षटक आहे. सँडी सर, निखिल मडवी बद्दल काय म्हणाल? खरोखरच जेव्हा सकाळी तो भेटला ते बरेचसे वार्ताहर, तूही माझ्या समोर होतं, बरेचसे चर्चा केली. कारण माझ्या एकदम फेवरेट खेळाडूपैकी, क्रिकेटपैकी वन ऑफ द ग्रेट, त्याचा मी माझ्या समूहामध्ये निश्चित उल्लेख करतो. कारण घणसोलीला जेव्हा विकेट त्याने फेकली होती ते मला तितकंसं पटलेलं नव्हतं. मग आल्या आल्या सकाळी मी त्याला थोडंसं टिप्स दिलं, सांगितलं म्हणजे वार्ताहर का तुझी विकेट तिथे थांबणं अतिशय गरजेचं आहे. कारण पावचं षटक संपलं म्हणजे आपली गरज फिटली, आपली कामगिरी संपली असं निश्चित नाही. कारण त्याचा जो क्लास आहे तो क्लास त्याला शेवटच्या क्षणापर्यंत प्रदीप हा घेऊन जाऊ शकतो. आणि त्याने नेमकं तेच केलं, कारण 4 षटकापर्यंत तो थांबलाय. नुसता थांबला नाही तर 300 स्ट्राईक रेटने ते धावाही त्याने कुठल्यात. व्हॉट अ लवली बॅटिंग यार. तोड नाही खेळलेला निखिल. येस, चांगली बॅटिंग आतापर्यंत निखिल करतोय. अखेरचं षटक आहे, स्लॉगवरचं षटक आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. प्रशांत गोलंदाजीसाठी येतोय. तर 56 धावा स्कोरबोर्ड लागल्यात. अब तक 56 हा चित्रपट ज्याप्रमाणे गाजला त्याप्रमाणे ही मॅच देखील गाजेल. येथेच गती परिवर्तन चेंडू होता. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. सिंगल कंप्लीट केली जाते, स्ट्राईक रोटेट केलं जाते. चांगलं क्रिकेट आशिषच्या माध्यमातून. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 57 धावा स्कोरबोर्ड लागलेत. जर पाहिलं तर चांगली बॅटिंग आतापर्यंत गावदेवी घणसोली संघाकडून होते. आणि टॉससाठी मी आमंत्रित करतोय. नेक्स्ट मॅच भूमी 11 बोनकोडे वर्सेस कुमार 11 तुर्बे. दोन्ही संघ प्लीज टॉससाठी या. पुढची मॅच देखील एक काटेकी टक्कर. दोन्हीही मातब्बर संघ आहे. मागच्या वर्षीची सेमीफायनलची जी झाली होती ती कुमार 11 तुर्बे वर्सेस बोनकोडे 11 बोनकोडे संघांमध्ये झाली होती. यावेळेस भूमी 11 बोनकोडे आणि कुमार 11 तुर्बे असा सामना, पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल या दोन्ही संघांमध्ये. तर 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे मोठा फटका आहे. लाजबाब स्ट्रोक, सुरेख फटका, डोळ्याचे पेरणे फाडणारा षटकार. इथे निखिल मडवीच्या बॅट मधून खणखणीत षटकार येतोय. वैयक्तिक धावसंख्या 42 या आकड्यावर खेळतोय. थँक्यू डीजे. सँडी सर, निखिल मडवी अजून या इनिंगचे 4 चेंडू शिल्लक आहे. 42 धावसंख्येवर खेळतोय. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकेल की काय? आणि तेच करण्यासाठी जे हवं आहे ते केलंय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून निखिल मडवीच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 मॅक्सिमम षटकार. थँक्यू डीजे. 14 चेंडूत 48 धावांची नाबाद खेळी. अजून या इनिंगचा जर विचार केला तर 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. तू रुकेगा तो तू मारेगा. 5 षटकार आणि 3 चौकाराच्या सहाय्याने 48 धावसंख्येवर खेळतोय. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकेल की काय? 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. षटकारांची हॅट्रिक होईल की अर्धशतक होईल हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. सर्व नजरा पूर्ण घणसोलीच्या स्मार्टफोन आणि LED टीव्ही आता पाहत असतील. इथे स्ट्रॉंग अपील आणि काय लागलंय ग्रहण.
आणि DRS हा सिस्टीम आहे. LBW साठी DRS सिस्टीम इथे अवेलेबल नाहीये, कारण की सकाळीच आपण नोंदवलं होतं की फक्त रनआउट बीमर साठी इथे DRS आहे. हार्ड लक निखिल, काय म्हणाल या विकेट बद्दल? खरोखरच DRS नाही हे खरोखर त्याचं मी म्हणेन अनलकी, परंतु त्याला हस्तनंदन करून मात्र निश्चित त्याच्या खेळीचं एक जबरदस्त अभिनंदन केलं त्या खेळाडूंना. हार्ड लग यार, पण मी म्हटलेलं होतं तू शेवटपर्यंत राहिला तर अर्धशतक निश्चित होईल, पण यॉर्कर त्याला ऑप्शनच खतरनाक बॉल टाकला. एक कर्दनकाल फलंदाजाचा जो चेंडू होता. यस, निखिलची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. लवली बॅटिंग निखिल. 48 धाव संख्या करून बाद झालाय आणि जी संधी होती ती संधी मात्र गमावली. पण वेट प्लेड निखिल. 48 धावांची घणाघाती फलंदाजी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 69. 69 धावा. अजून या इनिंगचे 2 चेंडू शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक फलंदाज गिरीश पाटील बबलू मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्ट्राईक एंडवर आहे. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज प्रशांतचं, कारण की 2 षटकार लगवल्यानंतर केलेलं कमबॅक आपण पाहू शकाल. 69. 2 गड्याच्या मोबदल्यात आपण पाहू शकाल 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. एक दंत घणसोली वर्सेस गावदेवी घणसोली असा घणसोलीमध्ये चाललेला क्रिकेटचा रणसंग्राम. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे चषक 2020 चा थरार आपण अनुभवतोय. आल्या आल्या इथे डगआउट मधून सेट होऊन आलाय गिरीश पाटील बबलू. मॅक्सिमम चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. शिरप शिरप हे थँक्यू डीजे. काठीनं घोंगड घेऊ द्या की आणि मला बी जत्रेला घेऊ द्या आणि मला पण षटकार मारू द्या की. असंच गिरीश पाटील बबलूच्या बॅट मधून पहिला षटकार येतोय. आल्या इथे सेट होऊन आलाय हा फलंदाज आणि चांगला स्ट्रोक लगवला गेला. संघाची धावसंख्या 75. 75 धावा धाव फलकावर लागलेत. अखेरचा चेंडू या इनिंगचा. बॅक टू बॅक 2 मॅक्सिमम गिरीश पाटील बबलूच्या बॅट मधून 2 खणखणीत षटकार. 5 षटकांचा खेळ इथे संपला गेला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 81 धावा धाव फलकावर लागलेत. 82 धावांचा इथे मात्र टार्गेट ठेवलं गेलं एक दंत घणसोली संघ. चेंडू प्लीज बॉल आमच्यापर्यंत पोहोचवा आणि नेक्स्ट मॅच प्लीज. दोन्ही संघाचे कर्णधार भूमी 11 बोनकडे वर्सेस कुमार 11 तुर्बे. प्लीज टॉस साठी या ही विनंती करतोय दोन्ही संघ नायकांना. MS.
क्रिकेटचा कोप ठरणे गावात रंगला आयोजक प्रवीण म्हात्रे यांनी सोहळा मोठा ठेविला हा खेळ क्रिकेटचा कोपर खेळणे गावात रंगला आयोजक प्रवीण म्हात्रे यांनी सोहळा मोठा ठेविला जोश युवा का देखो होश उड़ाएंगे टूर्नामेंट है एक नंबर ये सबको दिखाएंगे स्वर्गीय धर्मवीर आनंदी है जशन स्वर्गीय धर्मवीर आनंदी है जशन स्वर्गीय धर्मवीर आनंदी है जशन स्वर्गीय थँक्यू सो मच फॉर्च्युन इव्हेंट्स आणि पूर्णपणे जे ज्याचा आवाज आपल्या कानापर्यंत जो पोहोचते जे आमच्या लाडके प्रेक्षक छोट्या संख्येने पण कारण त्याचं मेन कारण आहे कोरोनाचा महामारीमुळे इथे प्रेक्षक आम्ही मोठ्या संख्येने मात्र त्यांना परमिशन मात्र देऊ शकलो त्यामुळे दिलगिरी पण जे जे लाईव्ह टेलिकास्ट बघताना जे जमलेले प्रेक्षक त्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही धर्मवीर आनंद दिघे चषक 2020 पर्व 19मध्ये मनाच्या अंतःकरणामधून हार्दिक स्वागत करतोय. काय सामनामध्ये फलंदाजी बघितली त्याच्यामध्ये संपूर्ण ओतलेलं होतं. त्याचा स्क्वेअर कट मारले, स्पेअर ड्राईव्ह मारला, त्याच्यानंतर हुकचे फटके मात्र कपिल देवच्या आठवणीत नेऊन गेला हा निखिल मडवी. काय टेम्परामेंट होतं, काय संयम होता, काय एकाग्रता होती. 48 देवांची एक जबरदस्त खेळी या 81 धावामध्ये निखिलची होती. 16.40 धावांची सरासरी प्रत्येक षटकामागे थोडीशी महागडी जरी वाटत असली पण क्रिकेट असा विचित्र खेळ आहे तो कोण जिंकेल हे सांगणं मात्र कठीण आहे. बिकॉज क्रिकेट इज अ ग्लोरियसली अनसर्टनली गेम ऑफ चान्स. काही होऊ शकतं. बघूया. स्टार्ट जर फ्लाइंग मिळाली ज्यामध्ये 3 षटकामध्ये 41 धावे चोपून काढले होते पूर्णपणे फक्त 1 विकेटचं पतन झालं होतं. एकदंत घनसोळीच्या विरुद्ध खेळताना गावंधळी घनसोळी या संघाने चुपलेल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र निखिल पूर्णपणे आपल्या जोशात आला, आपल्या एक बेहतरीन फॉर्ममध्ये आला आणि त्याने जोरदार हल्ले जे चढवले त्याच प्रत्येक फटक्याला एक शास्त्र होतं, एक तंत्र होतं. 48 धावा पण अर्धशतक होऊ शकलं नाही ही मनाला लागलेली हुरहुर त्याला कायमपर्यंत असेल. त्याचा यॉर्करने घात केला प्रशांतच्या. पहिले षटक टाकलं होतं दशरथनं 8 धावा दिल्या. अमरनं दुसरं षटक 22 धावा खर्च केल्या. दशरथनं आपल्या कोठ्यातले दुसरं षटक त्यांना 11 धावावर एक गडी बाद केला. राजूने 15 धावा चौथ्या षटकात आपल्या पहिल्या दिल्या आणि 25 धावांचं शेवटचं जे स्लॉगिंग ओव्हर होतं त्याचं खरं कारण होतं 25 धावा ठोकण्यासाठी हे मागणे ठेवण्यासाठी 2 उत्तुंग षटकार बबलू गिरीशचे काय उडवले होते. आणि त्याचा आवडीचा फटका जेव्हा जो पूल मारतो तेव्हा निश्चित आपल्या पंटरच्या आठवणीत तो घेऊन जातो ऑस्ट्रेलियनचा रिकी पॉन्टिंग. 16.40 एक कठीण पण अशक्य नाही. पहिले षटक अर्जुन लेफ्ट हँड आणि हा चेंडू मात्र हातून सटकला काय असं निश्चित वाटलेलं होतं. सटकलं परंतु इथे एक्स्ट्रा म्हणजे वाईटच अर्थात द्यायला विसरले नाही आमचे सालुंके सर. हे डिक्लेअर वाईट एक्स्ट्राने सुरुवात होते एकदंत घनसोलीची. लक्ष्य 5 षटकामध्ये 82 धावांचं बॅकवर्ड पॉइंट. 1 man is standing. Is Rahul Shetty is there, the short-third man. Short fine leg. Short leg. Silly mid down and silly mid down. Arjun left hand around the wicket. Oh lovely bowling यार. हा चेंडू एकदम विचार करून टाकला होता. बॅटच्या खालून गेला होता निमिषच्या आणि त्याला मात्र गॅदर केला जो पिंच हिटर म्हणून आला होता आशिष. पहिल्या सामन्यातला हिरो मॅन ऑफ द मॅच आशिष गॅदर द बॉल नो रन. एक षटकाचा पहिलं षटक पिओनचं टाकताना अर्जुन चांगला फटका सरळ नंतर येऊ दिला. त्यांचा लवली फिल्डिंग द शॉट बॅकवर्ड पॉइंटिंग सुपरली स्टॉप द बॅक शॉट पॉइंट अक्षय जगदीश मडवी. गुड फिल्डिंग पण ओपन द अकाउंट खातं खोलतं हा निमेश एकने. एकदंत घनसोळी थोड्या सावकाश गतीने पोचते कारण 82 धावा पटकावं लागते. 2 षटकं अतिशय महत्त्वपूर्ण असणारा विघ्नेश. या षटकामध्ये जर 30-35 धावा येतात तर सामन्यामध्ये एक वेगळं वळण मिळेल. एक वेगळा सामना पाहायला मिळू शकतात आणि जे प्रेक्षक आहेत इथे उपस्थित त्यांना एक मेजवानी देऊन जाईल हा सामना. लेफ्ट हँड फ्रॉम द विकेट चांगला फटका फुलेंत चेंडू होतं त्याला दिशा दिली काऊ कॉर्नरच्या ठिकाणी जो मला शतरक्षण येतोय. द बेस्ट फिल्डर ऑफ द नवी मुंबई आशिष रानकर. ओनली 1. दोन्ही फलंदाजाने मात्र खातं खोललं निमेशने एकनं आणि अमरनं. अमरकडे मात्र लक्ष केंद्रित असेल
किती वेळात तो किती लवकर लय मैदान पकडतो आणि आपल्या संघाला एक फार भक्कम अशी स्टार्ट मिळवून देतोय. गुड बॉलिंग यार, ऍब्सोल्युटली लवली डायरेक्टली हिट बट सेफ. सुरक्षित आहे असं गुरु नाथ पाटील हे सारसुल्याचे आमचे पंच आहेत. शशी मेहर हे तिसरे पंच आणि सालुंके असे 3 पंच मैदानावर आपण पाहू शकता. गुरुनाथ पाटील यांना साथ देताना सालुंके सर आहेत. मी त्या स्पष्ट नकार दिला. बरोबर पोचले होते. 4 धावा लागल्यात मध्ये स्टार्ट मिळत नाही. 4 चेंडू अर्जुन टाकले परंतु त्याला जी गोलंदाजी टाकायला सांगणे आणि स्वतःचा विचार करून जो गोलंदाज त्याला मात्र तोड नाही. इज एक्झॅक्टली लवली P1 षटक. साजेश असं षटक टाकलं लेफ्ट हँड. ओ इथे मात्र उडवलं सरळ हातामध्ये. जिथे ट्रॅप रचलं होतं झालं होतं ते त्याला फाडता आलं नाही. सरळ चेंडू मात्र विसावला हातामध्ये आशूच्या. आशिष राणकर कॉट बाय डीप मिड विकेट एक्झॅक्टली इथे काऊ कॉर्नर म्हणता येईल. तिथे अचूक झेल टिपला आणि ते खेळीचा मात्र अंत झाला. जो धोकादायक ठरू शकला असता अमर त्याची खेळी मात्र उद्ध्वस्त केली. ए बॅक इन पवेलियन गन डीजे. तुझे नादान गो नादान मानले बंगला होशील काय गो. लढतीमध्ये जर चुरस निर्माण करायचे असेल विघ्नेश तर कुठे तर मध्ये एखादा फलंदाजाला जो पिंच हिटरची आसू भूमिका येते मात्र निश्चित नवीन फलंदाज येतो खेळण्यासाठी एकदम घनसोली करून राजू त्याला ही भूमिका पिंच हिटरची जो आपण पाहतो बॅक ग्रेट बॅच त्याच्यानंतर सनत जयसूर्य जसे सुरुवात करून द्यायचा त्यांचं काम एवढंच होतं का पावपुलेला उद्ध्वस्त करायचं गोलंदाजाला. पण इथे मात्र ते कुठेतरी भूमिका ती घ्यावी लागेल वटवायला लागेल कोणता तरी फलंदाजाला तरच शक्य आहे. कारण 82 धावांचा एक डोंगर आहे आणि इथे धावा लागल्यात फक्त 4. नवी मुंबई कोहिनूर भूषण पाटील वेलकम तुमचं स्वागत आहे. कारण याच्यानंतर तर मोठी लढत आपल्याला पाहण्यात मोठ्या लढती तर सर्वच आहेत पण हे जे बॅटल असतं हे घमासान नित्य प्रेक्षकांना आवडतं. भूमी बोनकोडे आणि कुंभार इथे फुलटो अचूक केली का काय पण फटक्याला मात्र दिशा दिली एक्झॅक्टली सरळ फेकून दिलं. बॅलन्स मात्र साजेसे नव्हतं आणि चेंडू गेला सरळ डोक्यावरून मस्त एकदम डोक्यावरून षटकार. येस विघ्नेश 10 धावा पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद. काय स्टार्ट बद्दल 16.40 ही सरासरी आहे एक्झॅक्टली. पण इथे धावा लागल्या पहिल्या पिवेंचे षटक टाकलं होतं अर्जुननं. शेवटचा चेंडू सोडला तर काय वाटतं तुला या षटकाबद्दल? सुरेख गोलंदाजी कारण की सगळेचे सगळे चेंडू खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि यशस्वी देखील झाला होता. आणि घणसोली गावदेवी घणसोली संघाला जो अडथळा होता मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता अमर तो अडथळा मात्र या षटकामध्ये दूर झालाय. अखेरचा चेंडू ठीक आहे लाईन अँड लेंथ एखादा चेंडू खराब होतो आणि त्याचा समाचार देखील घेतला पण 10 धावावर सीमित ठेवलंय हे चांगली कौतुकाची गोष्ट आहे सँडी सर. नक्कीच दॅट इज अ गुड बॉलिंग गुड लाईन अँड लेंथ बाय अर्जुन गावदेवी घनसोली. इथे खरोखरच विशाल सारखे कणखर नेतृत्व जे कॅप्टन कूल म्हणून त्याची अनुस्मृती निश्चित जाणवते. परंतु यस भूषण आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि हे जे मैदान आहे ते भूषणसाठी निश्चित फलदायक आहे. येणारा सामना अतिशय जबरदस्त पाहायला मिळेल. इथे मात्र सामना बनतो दोन्ही घनसोळीचे संघ आहेत गावदेवी घनसोळी आणि एक दंत घनसोळी. पहिले 5 षटकामध्ये खेळताना खरोखर 48 धावांची एक जबरदस्त खेळी साकारून संघाला 81 धावां पोहोचवलं होतं. त्याला उत्तर मात्र तेवढं निश्चित चांगलं मिळत नाही एक दंत घनसोळीचं. दुसरं सेकंड षटक हे शौकीन चांगला कॉमेंटेटर आहे. हिंदीमधले खरोखरचे ज्याचे लफ्ज आहेत जे शब्द आहेत खरोखरच आठवणीने नेऊन देतात प्रदीपच्या. एवढी चांगली कॉमेंट्री बोलणारा मध्ये आहे. स्विंग चांगला आहे. हा स्लो वन मध्ये लेग ब्रेक करून भुसकळ्यात टाकू शकतो फलंदाजांना. तो शौकीन येते गाव एंड कडून राईट अप उर्दू विकेट. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा आउटसाइडरला लागलेला चेंडू गेला होता. गलीमध्ये असलेला सेकंड स्लिप मध्ये येतोय गिरीश फील्ड केलं. 1 धाव मात्र मिळते फलंदाजाला. एकेरीने दुहेरीने जास्त नुकसान होणार नाही मात्र गावदेवी घनसोळीचं.
सेकंड ओव्हर पावभेचं दुसरं षटक चालू आहे. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. धावा लागल्यात फक्त 11. 7 चेंडूंचा खेळ झाला. लक्ष खूपच मोठं आहे. 82 धावांचं पहिले षटक टाकलं अर्जुनने. 10 धावा खर्च केल्या. शेवटचा चेंडूचा विचार सोडला. त्याने जे यॉर्क टाकलं होतं ऑफसाईडला ते पाहण्यासारखे होते. मिलिंद हार्दिक स्वागत आहे. चांगला फटका. कळडेक शॉट यार. व्हॉट अ सुपर्ब ड्युपर शॉट. 4 रन. थँक्यू डीजे. तर सँडी सर, ही स्पर्धा जर पाहिली तर दर्जेदार स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी अनेकांचं सहकार्य आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी मालिकावीर म्हणून मॅजेस्टिक परफ्यूम यांच्याकडून एक परफ्यूम किट असणार आहे. म्हणजे तुम्ही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार. तुमचं आयुष्य देखील सुगंधी करण्यासाठी मॅजेस्टिक परफ्यूम यांच्याकडून एक सुंदर असं किट पाहायला मिळतंय. सँडी सर, व्हॉट लवली यार. मिलिंद तुमच्या या योगदानाबद्दल तोड नाहीये. तुमचं आम्ही स्वागत करतोय. काय फटका आहे. चौकार. त्याच्यानंतर मी म्हटलं ही खेळी अतिशय महत्वाची होती प्रदीप. दॅट इज अ रोल ऑफ द पिंच हिटर. एक्झॅक्टली रोल. राजू तू एकदम करून इथं चुरस निर्माण करू शकतो. कारण 2 फटक्यानं धावलंय. पिक्चर अभि बाकी आहे मेरे दोस्त. ट्रायल झलक दाखवले 2 फटक्यांची. पण छोट्या चणीचा फटका काय लाजवाब. सरळ बरोबर साईड करून फेकून दिलं. यावेळेला राईट आर्म राउंड द विकेट. बॅकफुट. हो स्विंग इन द मिस. स्विंगला चगला आणि बेस मात्र उघडी केली. कुठेतरी फटकं फनफटवर जाताना हा फटका खेळला असता तर पण बरं पुढ्यात पडले तर घुसकल्यात पडला. डबल माइंडेड मध्ये मात्र बळी घेऊन गेला राजूचा. एंड ऑफ द इनिंग. बट चांगला प्रयत्न केला होता. अपुरे पडलं आणि त्याला तंबूचा रस्ता दाखवला. 4 चेंडू 16 धावांची खेळी ही समाप्त. धावसंख्या 21. 2 गडी बाद. तर भूमी 11 बोनकोडेचा कर्णधार याला मी नम्रची विनंती करतोय नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी या. प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस. करण भूषण कर्नर द कॅप्टन ऑफ द कुमार 11 तुर्बे इन प्रेझेंटेड इन कमेंट्री बॉक्स उपस्थित आहे. मी विनंती करतो भूमी 11 बोनकोडे कर्णधार आपण त्वरित या. इथे चांगला गोलंदाज पाहायला मिळाला. 2 फटके मोठे मारल्यानंतर कुठेतरी वेगळा चेंडू टाकला. यावेळेला लेग ब्रेक करताना त्याने ऑफ ब्रेकचा वापर केला. कारण लेग ब्रेक करता करता कुठेतरी डावखोरा फलंदाजाचा मारक ठरवता. हे चांगले स्विच चांगले विचार आहे ते गोलंदाज शौकीनचे. लवली इज अ इन स्विंग इज लेफ्ट हँड बॅट्समन. बरोबर इन स्विंग केला तो आउट स्विंग झाला आणि तिथेच मला डबल मॅन्डेट पुढे जाऊ का मागं या पण बेल मात्र विखुरले होते. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ ग्रेट बॉलिंग आहे. सुपरबली बॉलिंग. चांगला चेंडू चकला गेला. यावेळेला आलेला नवीन फलंदाज श्रीधर. निमिष मात्र दुसऱ्या एंडला आहे. 3 धावसंख्या खेळतोय. धावसंख्या वाढवायला लागेल. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. बाबाच्या षटकातील फक्त 1 चेंडू बाकी आहे. पहिले षटक अर्जुनने लाजाबाद टाकला. त्याने शौकीन आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. चांगला चेंडू लाजबाद स्विंगला मिस झाला आणि चांगल्या षटकाची समाप्ती. 2 षटकामध्ये 21 धावा. काय करावं लागेल विघ्नेश येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. कारण 82 धावांचं लक्ष आहे. गावदेवी घणसोली संघाला विजयासाठी काय करावं लागेल तर गोलंदाजाने ते काम केलंय. आणि जर एकदंत घणसोली संघ जर विचार केला तर निमिष झुंजाराव एक चांगला बॅट्समन आहे. चांगली फटकेबाजी करावी लागेल. या 3 षटकात मात्र धुवाधार फलंदाजी ज्याप्रमाणे निखिल बरसला होता, ज्याप्रमाणे गिरीश पाटील बबलूने 2 चेंडूवर 2 षटकार लगवले गेले होते, राहुल शेट्टीने चांगली बॅटिंग केली होती, तशा पद्धतीची क्रिकेट खेळावं लागेल. कारण की इथे मात्र थेंबे थेंबे तळे साचून, कारण की तुम्हाला सागर पार करायचं आहे, तळ नाही. तर त्यासाठी 82 धावांचं जे टार्गेट आहे ते पार करण्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील सँडी सर. एक्झॅक्टली. एखादे एका षटकामध्ये 2 मोठे फटके, 2 षटकार आले तर सामन्यावर सुरुवात. कारण सरासरी जाते जे 16.40 होती ते एक्झॅक्टली 20-20.5 ची. कारण 18 चेंडू आणि 61 धावा. अठरा चेंडू आणि 61 धावा कशा होतील हे सांगण्याचा आजच्यातील सर्वोत्तम असा समालोचक ज्याच्या नावाची चर्चा पूर्णपणे TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग नवी मुंबईचा हा सर्वोत्तम कॉमेंट्री जाऊन बसला आणि नवी मुंबईची एक जबरदस्त झलक दाखवली आणि तमाम भिवंडीकरांचं मन त्यांनी जिंकून गेली. तोच येतोय विघ्नेश. विजय आपलं हार्दिक स्वागत आहे.
थँक्यू व्हेरी मच सँडी सर. तर आलेल्या तमाम प्रेक्षकांचं मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर जे प्रशासनाने आम्हाला नियमाटी दिल्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सोशल डिस्टन्सिंग इथे आलेल्या प्रत्येक प्रेक्षकांना विनंती करतोय, खेळाडूंना विनंती करतोय की मास्क आपण कॅरी करा, सॅनिटायझरचा वापर करा आणि जे आपल्याला प्रशासनाने जे नियम दिलेत त्या नियमानुसार ही स्पर्धा खेळवली जाते आणि प्रत्येक नियमाचं काटेकोर पालन केलं जाईल. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना सुरू आहे. अर्जुन कदम गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक एंडवर फलंदाज निमिष झुंजारराव. स्ट्राईक स्ट्रोक आहे, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये संदेश येईल तोपर्यंत सिंगल मिळते. एकेरी दुहेरीचं क्रिकेट, चांगलं क्रिकेट इथे खेळावं लागेल एकदंत घणसोली संघाला. कारण की मागच्या मॅचचा विचार केला तर राकेश प्रतिष्ठान गोठिवली संघ मातब्बर संघ होती, मोठमोठी खेळाडू होती, त्या संघाला पराभूत केलंय. कॉन्फिडन्स आहे. पण या मॅच मध्ये तुम्हाला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना वेगळा गेम प्लॅन करावा लागेल. इथे पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक लगवला गेलाय, चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये, लाजवाब क्षेत्ररक्षण, सुरेख थ्रो, काय सुरेख थ्रो. आणि या खेळाडूने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली सध्याच्या घडीला. क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आणि फलंदाजी या तिन्ही फॉर्मॅट मध्ये चांगलं क्रिकेट खेळतोय घणसोलीसाठी. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झाले. संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते तब्बल 23 आकड्यावर. यावेळी स्ट्रोक लगवलाय, चेंडू हवेत आहे आणि एलिव्हेशनची कमतरता. राहुल शेट्टी कुठलीही चूक न करता निमिष झुंजारराव बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद होतोय. डीजे जिनके सर हो इश्क की छाओ पाँव के नीचे जन्नत होगी, सर हो इश्क की छाओ पाँव के नीचे जन्नत होगी, शाम रात मेरी कायनात वो यार मेरा सैयो सैयो. चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 छैया. सर इश्क की छाओ चल छैया छैया, सर इश्क की छाओ चल छैया, पाँव जन्नत चले चल छैया छैया, पाँव जन्नत चले चल छैया, चल छैया 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 चल छैया छैया छैया. थँक्यू अजित. डीजे अजित. एक सुमधुर गीत AR रहमान यांचं एक कलाकृती आपण ऐकलीत आणि डीजे मास्टरचा देखील भूमिका अतिशय महत्वाची आहे. तमाम प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम डीजे मास्टर करतोय आणि चांगली गोलंदाजी अर्जुन कदमच्या माध्यमातून. बॅटची ठीक एज लागली आणि चांगले क्षेत्ररक्षण इथे एसटीच्या मागे यष्टीरक्षक त्याचबरोबर उमेश म्हात्रे देखील करतोय आणि एकेरी दुहेरी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 24 आकड्यावर जाऊन पोहोचते, 23 आकड्यावर जाऊन पोहोचते, माफ करा 23 धावा. अर्जुन कदम या गोलंदाजाचं खरंच मी कौतुक करतोय. ऑफस्टंपवर चांगली गोलंदाजी करतोय आणि कुठलाही रूम देत नाही, पण यावेळेस रूम शोधलाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमारेषा पार, 4 धावा. मोहनच्या बॅट मधून निघतोय खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. श्रीधरच्या बॅट मधून निघतोय एक चांगला स्ट्रोक. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 27 धावा स्कोरबोर्ड लागले. इथे फुलरलॅनचा चेंडू वाईड लाईनच्या अगदी किंचित बाजूला चेंडू जाऊन गॅदर होतोय, तोपर्यंत इथे टॉट बॉलची सांगता. 3 षटकांचा खेळ इथे संपला गेलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 27 धावा धाव फलकावर लागले. तर जाऊया ड्रिंक्स ब्रेक आहे. ड्रिंक्स ब्रेक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. त्याचबरोबर जाऊया टॉस का बॉस या मंचावर. तर नेक्स्ट मॅच आपल्या समोर रंगली जाईल. भूमी 11 बोनकडे वर्सेस कुमार 11 तुर्भे या 2 संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच तर आमचे सर्वांचे लाडके विद्यानंद पाटील इथे उपस्थित आहेत. भूषण पाटील त्याचबरोबर भूमी 11 संघाचा कर्णधार देखील आहे. भूमी 11 बोनकोडे वर्सेस कुमार 11 तुर्भे.
येस, हेड इज कॉल टेल. कुमार 11 तुर्बे, भूषण पाटील नवी मुंबईचा कोहिनूर. भूषण टॉस जिंकलाय समोर भूमी 11 बोनकुडे. मागच्या वर्षी जर आठवलं तर सेमीफायनल मॅच आपण खेळलो होतो या संघात बरोबर. टॉस जिंकल्यानंतर पहिला निर्णय काय असेल? नक्कीच गोलंदाजी करू. गेल्या वर्षी देखील आम्ही पहिली गोलंदाजी केलेली, चेस करताना मॅच हरलेलो. बट त्यावेळी डिफरंट गेम होतं कारण की सेमीफायनल होती, त्यांना देखील कंडिशन्स माहिती होते. आता मात्र पहिला सामना आहे दोघांना पण त्या कंडिशन्सचं थोडं अजून म्हणजे माहिती नाही दोन्ही टीमला, त्याच्यामुळे मी फिल्डिंग करेन पहिले. भूषण, इंस्टाग्रामच्या इंटरव्ह्यूमध्ये देखील आपण पाहिलं होतं की म्हणाला होतास की हे ग्राउंड आणि ही स्पर्धा आमच्यासाठी लकी आहे, माझ्यासाठी लकी आहे, तुझ्या संघासाठी लकी आहे. हा लक फॅक्टर पुन्हा एकदा असेल का? नक्कीच, कारण की प्रवीण दादा आणि उदय दादा त्यांचे संबंध देखील चांगले आणि या ग्राउंडबद्दल, या ग्राउंडचे आणि कुमार इलेव्हनचे म्हणजे ते संबंध देखील चांगले आहेत या टुर्नामेंटच्या बाबतीत. तर नेहमीच अग्रेसन राहिलो. तर त्याच ते पास्ट मी बघणार नाही, कारण की जेव्हा प्रेझेंटमध्ये तुम्ही येता तर तुम्हाला तुमचा क्रिकेट दाखवावं लागतं. असं तर मी एवढीच विनंती करेन की जेव्हा माझे 11 खेळाडू आहेत त्यांनी 100% द्यावा. शेवटचा प्रश्न आहे, नवी मुंबईचं क्रिकेट खऱ्या अर्थानं ही सुरुवात झाली आहे. हा क्रिकेट सुरू झालाय, काय म्हणशील, किती आनंद वाटतोय? नक्कीच बरंच आनंद वाटते, कारण की मुंबई साईडला क्रिकेट चालू होतं, ओपन क्रिकेट ग्रामीण रायगडात देखील चालू आहे आणि नवी मुंबई थोडंसं पाठी होत होता. मात्र प्रवीणदादांनी चांगले एक पुढाकार घेऊन आणि जे अजिंक्य पाटील यांची पूर्ण स्पॉट बॉईज आहे त्यांनी चांगली मेहनत घेऊन टुर्नामेंट सक्सेसफुली ऑर्गनाईज केली. मग ह्यानंतर आपले टुर्नामेंट आपले प्लेयर देखील चांगले खेळून मात्र चांगला क्रिकेट आपण देखील दाखवू या पुढच्या क्रिकेटच्या या पूर्ण टुर्नामेंट्समध्ये. येस, विश यू ऑल द बेस्ट. भूमी 11 बोनकुडे संघ नाणेफेक हरलोय आणि आपल्याला फलंदाजी करायचे. काय म्हणशील, कुमार 11 तुर्बे संघ दादागिरी चालते या मैदानावर, पण मागच्या वर्षी आपण सुरस केली होती, त्या संघाला पराभूत केलं होतं. ह्या वर्षी मात्र काय निर्णय असेल आणि काय तुमचा गेम प्लॅन असेल? आता जर कुमार 11 तुर्बे तर चांगलीच टीम आहे आणि आम्ही पण जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. तर आता गेम प्लॅन तर आता ग्राउंडवर गेल्यावरच आम्ही करू, ते दाखवू. येस, विश यू ऑल द बेस्ट आणि थँक्यू भाऊ, आपण आला त्याबद्दल मनपूर्वक आभार आहे. टॉस झालाय कुमार 11 तुर्बे वर्सेस भूमी 11 बोनकुडे संघांमध्ये आणि टॉस जिंकलाय कुमार 11 तुर्बे भूषण पाटील या संघनायकाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर जाऊया आपण हे चालू असलेला सामना सर आमच्या सोबत जोडले गेलेत, तोपर्यंत जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेत त्या सर्वांचा मनपूर्वक आभार. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्स विघ्नेश. बॅकफुटवर गेला तर फक्त टॅप केला, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, दूरवरून जो डीप कव्हरवरून क्षेत्ररक्षण येईल फक्त एक धाव. कारण एकेंजवळ सामना जवळ जे खांदे आहेत ते फलंदाजे मात्र झुकलेले दिसतात. आणि विचार केला ओव्हरऑल धर्मवीर चषक शत्रुघ्न पाटील तुर्वे गावचे आमचे सन्माननीय आहेत, त्यांचं मी मंचावर हार्दिक स्वागत. आपल्याला यायचं, आपलं हार्दिक स्वागत करतोय आम्ही. हा आगरी कोहली प्रीमियर लीगनं दिलेला एक जबरदस्त गोलंदाज आहे, ध्यानीमानी नव्हतं आणि पूर्णपणे हा लखलखता तारा. मात्र आगरी कोहली प्रीमियर दिलं, वैभव प्रतिष्ठानमधून पहिला चान्स मिळाला आणि त्या चान्स सोनं केलं या अमित पाटीलने. राईट आर्म उर्दू विकेट. गुडघेट एक तमाशा दे, पण तो ती धमक नव्हती, तो देखावा नव्हता फटक्यावर. चेंडू जातो डीप मिड विकेटला. फक्त एक सामना संपूर्णपणे झोकून सोडून दिले काय असं वाटतं, कारण लक्षात तेवढं 82 होतं. तर मी निश्चित 2017चा फायनलचा जे आत्तापर्यंत 52 धावांची जे मोठ्या फरकाने हार स्वीकारले होते अंतिम सामन्यामध्ये शिवाय करावे संघाला, त्यावेळेला अनुष्का एंटरप्राइजेस कडून 2017 मध्ये त्या मोठ्या पराभवाची चव मात्र इथे चाकायला लागेल काय, कारण 52 धावांचं तेव्हा मोठ्या फरकाचं ते अंतर आजचा ओव्हरऑलचा धर्मवीर चषकांचा विचार केला तर तो मोठा फरक होता 2017 मध्ये. तेवढ्याच लांबलचक फरकामध्ये मात्र परवाचं तोंड पाहायला मिळेल काय हे सांगणं कठीण आहे, कारण आता जिंकण्यासाठी येणारे चेंडू असतील 8 आणि 8 चेंडूमध्ये एकदम कन्सुलीला जिंकण्यासाठी 52 धावा. मग तेवढ्या 52 धावा एक सिंगल घेतली आणि तो विक्रम मात्र अबाधित राहिला, कारण 52 धावांचा मध्ये एक दमदार मोठ्या संख्येने पराभूत केलं होतं अनुष्का एंटरप्राइजेस 2017 या संघानं. बोरेलीची एक तगडी साईट होतं असलम शेख, या जगामध्ये जरी आपल्या सोडून गेला पण त्याची ती काय अफलातून ती सिरीज त्याच्या नावावर होती. तब्बल 85 धावा त्यांनी ठोकलेल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये. असलम शेख लवली प्लेअर नाव अवे फ्रॉम आपल्यापासून दूर गेलाय
आठवणी चांगली आहेत. इथे मात्र धावसंख्येला आकार निश्चित देताना अपयशी ठरलेलं आहे. चौथं षटकाची समाप्ती, 4 षटकं संपतात आणि 82 धावसंख्याला एक अडखळीत उत्तर मिळालं आहे एकदंत घनसोलीचं. 4 गडी बाद आणि 31 धावा. या डीजी. थँक्यू डीजे. सँडी सर, असलम शेख या खेळाडूचा तुम्ही उल्लेख केला होता आणि मॅन ऑफ द सिरीज याच स्पर्धेमध्ये त्याने देखील पटकवली गेली होती. आणि त्यावेळेस इंटरव्ह्यू घेतल्यानंतर प्रदीप विचारेने त्याने काय म्हटलं होतं की म्हणजे सँडी सर आणि प्रदीप विचारे सारखे कॉमेंटेटर असतील तर का ना मी चांगला खेळणार. म्हणजे प्रत्येक खेळाडूला एक प्रेरणा देणारी कॉमेंट्री ती देखील तितकीच महत्त्वाची असते कुठल्याही स्पर्धेला. आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं उंचीवर नेण्याचं काम प्रदीपजी विचारे असतील, त्याचबरोबर सँडी सर असतील, उमेश म्हात्रे असतील किंवा गुपेशजी म्हात्रे असतील, या सर्वांनी केलं. रवीजी पाटील असतील, ओर टू सँडी सर. आणि स्वतः तू आहेस कारण 2 वर्षामध्ये तुम्ही जो प्रवास क्रिकेट समालोचक आहे तो अतिशय जबरदस्त दर्जेदार केलेला आहे. विघ्नेश, उमेश हा गोलंदाज. तर असं असलम शेख ला जबाब 40 कडे ओलांडल्यानंतर त्याने अक्षरशः मॅन ऑफ द सिरीजचा किताब तो घेऊन गेला होता. आणि हा किताब त्याने आपल्याला नावलं होतं कारण जेवढे जेवढे तगडे शेवणे क्वार्टर फायनलमध्ये त्याची खेळ चालू होते. 35 असो, 29 असो, 21 अशा ते क्वार्टर सेमी फायनल आणि फायनल तिन्ही डाव तो मोठ्याने खेळून गेला होता. एवढं निश्चित आवर्जून उल्लेख केला होता मोठं केलं होतं. इथे सामना एकतर्फा चाललेला आहे. धावा लागल्या दाभोळकर फक्त 32. 5 चेंडू आहे ना, 5 चेंडूमध्ये कितपर्यंत झाले म्हणजे ही जी लढत आहे पूर्णपणे झुकत चाललेली आहे गावदेवी घनसोलीच्या बाजूनं. पुन्हा एकदा तमाम प्रेक्षकांचं मी प्रमुख आयोजक आमचे लाडके परम मित्र प्रवीणजी कालुराम म्हात्रे यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. कोरोनाचं महामारी नसतं तर मोठ्या संख्येने ते उपस्थित आम्हाला पाहायला निश्चित मिळाले असते. थोडं आम्ही मसलोय, दिलगिरी व्यक्ती असेल, परंतु जे लाईव्ह टेलिकास्ट बघता आणि जिथे उपस्थित प्रेक्षकांना माझी नम्रतेची विनंती असेल आमच्या आयोजकाकडून सोशल डिस्टन्स ठेवा, मास्कचा वापर करा, सॅनिटायझरनं हात आपला चोळा कारण सुरक्षितता अतिशय महत्त्वाची असते. तर पेशी हे अतिशय फिटनेस अतिशय महत्त्वानं त्याच बरोबर नेमकं डोके देवते उमेशशी पेशी ताणल्या जातात. सेमी हा स्पर्धेतून या दौऱ्यातून बाहेर पडतो. एक खेच जाणे गोष्ट असते फिटनेसमध्ये आपलं जे कौशल्य असतं, फिटनेस किती महत्त्वाची असते अतिशय महत्त्वाचं. पेशी ताणतात या हिवाळ्यामध्ये कारण हिममध्ये तर आखडलेलं असतं शरीर, त्याला मध्ये वॉर्मअप करून नाही तर कोणते तरी वेगळे क्रिकेटसाठी पोषक असं जे व्यायाम असतात ते व्यायाम अतिशय महत्त्वपूर्ण असतात. पेशी ताणतात आणि त्याचं षटक पूर्ण करण्यासाठी एक दिग्गज गोलंदाजाचा मुलगा अक्षय, जगदीशचा मुलगा अक्षयवर भार सोपवलं उर्वरित 5 चेंडू टाकण्यासाठी. अक्षय येतोय कॉमेंट्री बॉक्स एंडकडून. शॉर्ट ऑफ रेंजचा टॅप केला, चेंडूला मात्र टायमिंग नव्हतं. सामनामध्ये खांदे जवळ मी म्हटल्यामध्ये झुकत चाललेले आहेत फलंदाजांचे कारण जे स्टार्टमध्ये फ्लाइंग स्टार्ट चांगला थोडासा प्रतिकार केला होता राजूनं. एकमेत अपवाद होता विघ्नेश, त्याच्यानंतर सामना जवळजवळ सोडून दिलाय. विघ्नेश यस, कारण की सुरुवात कशी झाली या गोष्टीवर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. सुरुवात खराब झाली त्यामुळेच या 82 धावा चेस करताना इथे दमछाक होते एकदंत घणसोली संघाची. पण या एकदंत घणसोली संघाने इम्प्रेस केलाय या सर्व खेळाडूंना कारण की गोठिवली संघासारख्या मजबूत संघाला पराभूत करून एक चांगली छाप या स्पर्धेमध्ये सोडली आहे. नक्कीच त्याचं मोठं कारण आहे बहरला निखिल आणि त्याने अक्षरशः झोर उठवली गोलंदाजांची. अक्षय राईट आर्म उर्दबेके चांगला फटका परंतु थेट झाले हातामध्ये आणि तिथे बेस्ट फिल्डर आशिष असेल तर त्याच्यामधून चेंडू सुटणं अतिशय कठीण. आणि याचं एक मी आयोजन होतं 20 वर्ष प्रदीप आपले जर मिथुन पाटील यांचं जे आयोजन होतं बरोबर बेलापूरला तेव्हा एक जबरदस्त चुरत झाली होती. मत मागितलं होतं ग्रेट तज्ज्ञ क्रिकेटचं ज्यांना जबरदस्त समज आहे रवीचं कोणाला बेस्ट फिल्डर द्यावं असं बराचसा गोंधळ. त्याच्यामध्ये आशिष अंकर हा वरच्या क्रमांकावर होता. ही डिक्लेअर द बेस्ट फिल्डर इन मिथुन पाटील ऑर्गनाइज क्रिकेट टुर्नामेंट ॲट बेलापूर.
इथे धावा फक्त लागल्या दापलकर 33. सामना जवळजवळ या सामन्यामध्ये खरोखर मोठ्या फरकाने, जसं मी म्हटलं होतं 52 धावांचा रेकॉर्ड होता, तो रेकॉर्ड जरी अबाधित ठेवला पण इथे मोठ्या फरकाने मध्ये तोंड पहायला लागतं पराभवाचं एकदंत गन्सोलीला. अगेन्स्ट प्लेट इथे गावदेवी गन्सोली. अक्षय राईट आर्म उर्दू विकेट. पुन्हा एकदा ऑफसाईड ऑफ स्टंप चेंडूला दिशा दिली. डीप कव्हर म्हणून जोपर्यंत शतरक्षण येईल फील करतोय. फक्त एक धाव, एक धावाने धावसंख्या 34. 34 लॉस ऑफ 5 विकेट एकदंत गन्सोली इन धर्मवीर आनंद दिगे चषक 2020-19 या वर्षामध्ये. पुढला चेंडू बॅकफुटवर गेला, हुकला, ती नजाकत नव्हती. पुन्हा एकदा एक विकेट अमित पाटीलच्या हातात. हा सोप्पा झेल. 6व्या विकेटचं पतन आणि ते मोठ्या फरकाने मात्र नमवलं आणि बऱ्याच अंतरानं मात्र 82 धावांचं हे ओझं पेळलं नाही आणि ओझ्याखाली दबला गेला एकदंत गन्सोली. पण एक सामना त्यांनी MS गोटेने जिंकून दाखवून दिलं का आम्ही फक्त इथे ओमान उगाच खेळायला येत नाही असं निमेषने दाखवून